आत्या हे काय घेऊन बसले पुढे तुम्ही? अरे हे मी दात दुखतात ना मुलांचे, दात दुखतात, दातामध्ये घ्या ते किडे होतात, हिरडी सुचते, सुजन येते, किडत नाहीत आणि दुखत जरी असले तरी ही औषधी बनवली ना त्याने राहून जाते. त्याकरता मी बघ 50 ग्राम लिंबाचा पाला घेतलाय. याला सुकून घेतलंय का? हा, सुकून घेतला. आणि 50 ग्रामच मी ही घेतलेली आहे, आपली तुरटी घेतलेली आहे 50 ग्रामच. 50 ग्रामच मी सूट घेतलेली आहे आणि 50 ग्राम मी कापूर घेतलेला आहे. ह्या चारही पण वस्तू ना सारख्याच पाहिजेत. अच्छा, ही काय सुंठ आहे का? ही सुंठ आहे. ओके. आणि याला वाटून घ्यायचं आणि सगळी मिक्सन करायची. आणि अशी गोळी जर असं दात दुखत असला, लहान बाळाचा असो किंवा मोठ्या माणसाचा असो, ते जर लावला ना आणि दात घासायला पण खूप चांगले येते, दातवण सारखं. बर, हे पण कसं करणार आहे एकदा सांगा तरी. आता मी काय करणार, हे उकळीमध्ये ना ही सुंठ कुटणार आणि कुटी कुटल्याच्या नंतर हे बघ हे कुटणार, तुरटी कुटणार आणि कापूर कुटणार. हे वाटलंय ना असं, याला गाळून घ्यावं लागणार, चाळावं लागणार चाळणीने. पण याला खूपच वेळ लागतो. खूप वेळ लागतो याला. आता पण कधी मिक्सर मध्ये पण काढू शकता ना, खूप जर वेळ लागला तर. बर, कोणाला टाइम नाही ना आता जास्त. हो. मिक्सर मध्ये पण काढू शकता. पण जेवढे असे कुठून औषधी बनते ना चांगली, तेवढी मिक्सर मध्ये नाही. बर. पण एमर्जन्सी तुम्ही मिक्सर मध्ये पण काढू शकता. ठीक आहे. आता हे काय घेतलंय? ही तुरटी घेतली मी. बर. तुरटी लवकर बारीक होते. हो, तुरटी लवकर बारीक होते, कापूर लवकर बारीक होतो. आणि कसा पण दात दुखत असला ना तर याने थांबतो. खूप जणांना मी सांगितलेलं आहे. अच्छा, दाताची दवा कोणी सांगितलं ना दात दुखतो तर मी पटकन सांगून द्यायची किंवा माझ्याजवळ औषधी असली ती द्यायची. बर. याला गाळून घेणार, गाळल्याच्या नंतर परत कुटणार आहे, चाळून घेणार आहे चाळणीने. आता चाळणे आहेत, पहिले चाळणे नव्हते, कपड्याने गाळायचे. अच्छा. कापूर आहे हा कापूर आहे. हे चारही पण वस्तू सेमच पाहिजे. थोडं जर बनवायचं असलं तर थोडं थोडं घेतलं तरी सारखंच घ्या, तेवढेच. बर. तेव्हाच ते दाताला फरक पडतो. तुम्ही असे हे रोज जरी दात घासले यांनी
तर चांगले दात मजबूत राहतात आणि हिरडे पण मजबूत होतात. नेहमी जर दातवण केलं त्याचं तर चालतं. अच्छा, झालं का बारीक आहे? हो, आता एक वेळेस चाळणीने चाळून घेते, मग परत एक वेळेस कुटणार. खाली बसले. हा टावेल असा टाकला की खाली लादी तुटू नाही म्हणून. बरं. आता हे 50 ग्रामच मी हा लिंबाचा पाला घेतलेला आहे. हा बारीक होईल का यामध्ये? होईल, बारीक होईल. आता हे सगळं मिक्स करून येणार ना, तर बारीक होणार आहे त्यामध्ये. जास्त जर सुकून घेतला ना पाला तर एकदम पटपट असा हाताने बी चुरगळला जातो. अच्छा. हा, कालच तोडून आणलेला आहे, एवढा सुकला नाही. कधी एमर्जन्सी असा झाडाचा तोडून वर्षभर पाला तोडून दवा बनवलेली. हा जर पाला बारीक नाही झाला तर मिक्सर मध्ये पण काढू शकता. मिक्सर चांगलं धुवून घ्यायचं, चटणीचं नाही पाहिजे. तुम्ही मिक्सर मध्ये पण काढू शकता आणि बनवू शकता. एकदम सुकलेला पाला पाहिजे, तो एकदम हाताने चुरगळा होतो. जरा कमी सुकलेला असला की मग लवकर होत नाही. आता जरा बारीक झालेला आहे. आता मी याला गाळून घेते. आता थोडा राहिलेला आहे, याच्यामध्ये परत हा कुटून घेते मी. बर. ते पण चाळून घेतात. हे जाड जाड आहे ना, याच्यामध्ये एकदम थोड्या वेळानं बारीक करते. हे पूर्ण पहिलं चाळून घेते. आता सुंठ,
आता हे चारी मिसळले. ताई परत वाटून घेताय. हो. आता हे उरलेलं आहे ना हे. हा. हे परत मी एकत्र वाटून कुटताय. घेते हा. आणि याच्यामध्ये चालते. त्याला जरा वेळ लागतो. झाली आता बारीक ना. हो. 2-3 वेळेस बारीक करावं लागते ना. ते काढावं लागते, याच्यामध्ये चाळावं लागतं, काढावं लागते. झालं सगळं. हो. आता याचं मिश्रण करून घ्यायचं एकदम असे मऊ मऊ. आणि किती दिवस वापरू शकतो आपण. हे तुम्ही वर्षभर पण वापरू शकता. वर्षभर चालते काही. हो. आयुर्वेदिक आहे. हे काही खराब होत नाही. आणि मी नेहमी पासून मला याचा अनुभव आहे. बर मी हो हो. मी घरामधून कधी संपू देत नाही. अच्छा. अजून अर्धा डबा असेल तर ही बनवली. छान आहे. खूप लाभकारी आहे दातासाठी. दातासाठी खूप लाभकारी आहे आणि खूप छान आहे. दात एकदम चांगले राहतात आणि स्वच्छ राहतात आणि खमक दात पडतात. तोंड म्हणजे खमक पडतं. आजारी जर असलं ना कोणी तर हे दातवण केलं ना तर जेवण करणार. अरे वा, छान आहे. मग छान आहे. आणि याला काय याचं पाणी जर गिळलं तर काय होत नाही. ठीक आहे. तर याला डब्यात भरून ठेवूया. हा.